आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण पूर्वेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या प्रकरणी आज कल्याण पूर्व येथील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी काही नागरिकांसोबत वीज वितरण कार्यालयाला धडक दिली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी कंदील भेट देण्यात आला. येत्या 15 दिवसात समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. कल्याण पूर्वमध्ये गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या 1 वर्ष 6 महिन्यापासून कायमस्वरूपी विद्युत खंडित होत असते. कारण जर या अधिकाऱ्यांना आपण कारण विचारायला गेलो तर प्रत्येक वेळेला उडवाउडवीची उत्तर देत असतात. तर कल्याण पूर्वेचा विद्यार्थी जो चांगलं शिक्षण घेत आहे त्याला खूप अडचण येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे, त्यातून व्यापाऱ्यांना अडचण येत आहे. परंतु ही व्यथा गेल्या अनेक दिवसापासून महेश गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही MSEBकडे मांडत आहे कल्याण पूर्वमध्ये, परंतु त्याच्यावर कुठलाही व्यवस्थित ॲक्शन घेतली जात नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. आणि जो जुन्या काळात आपण कंदिलावरती अभ्यास करायचो ती परिस्थिती आज कल्याण पूर्ववरती आलेली आहे. ह्या अंधाराकडून उजेडाकडे जर येत्या 15-20 दिवसामध्ये यांनी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर मोठं उग्र आंदोलन करेल. आणि कल्याण पूर्वेच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय घेणं अत्यंत गरजेचं होतं. कारण की येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाला जो विद्यार्थी रात्रीच्या वेळेला अभ्यास करतो किंवा दिवसा अभ्यास करतो, लाईटचा जर मिळाली नाही त्याला तर तो मोठ्या शिक्षणापासून वंचित राहू शकतो. एखादा विद्यार्थी आपल्या कल्याण पूर्वमधून IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो. ते कुठेतरी या विद्युत खंडित होत असल्या कारणाने कुठेतरी विद्यार्थी हा वंचित राहतो. पूर्वेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातोय. 4 तास, 3 तास, 2 तास. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतोय. महिला भगिनी जे आमच्या घरकाम करतात त्यांना त्रास होतोय. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आजारीने व्यथित आहेत त्यांची अस्वस्थता या लाईट जाण्याने वाढते. आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये या कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहायला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही पत्रक दिलं. आणि त्यांना आम्हाला अंधारातून मुक्त करा म्हणून त्यांना एक आम्ही लॅम्प दिलेला आहे, कंदील दिलेला आहे, जो पूर्वीच्या काळामध्ये वापरायचे लोक. माझा आरोप आहे की गेल्या 6 महिन्यापासून 1 वर्षापासून आमच्या कल्याण पूर्वेला जो निर्माण झाला आहे खंडित करण्याचा वीज पुरवठा, हा इतर शहरांना त्याचा फायदेशीर देण्यासाठी ही परिस्थिती आमच्या कल्याण पूर्वे उद्भवलेली आहे. त्याचप्रमाणे अंबरनाथला ज्या पद्धतीने मोनोपॉल उभारलेले जे कल्याण पूर्वेला जे टावर आहेत, 4 खांबांचे पोल आहेत, ते हटवून तिथे मोनोपोल जर आपण उभारले तर मला वाटतं ट्रॅफिकची समस्या कमी होऊन जाईल. जसं कोळशीवाडीमध्ये मंगळराव नगरच्या समोर एक पोल आहे, आनंदवाडीमध्ये आहे, त्याचप्रमाणे खडेगोल्लेमध्ये अशा अनेक ठिकाणी जे पोल आहेत तिथे मोनोपोल उभारण्यात यावे जेणेकरून ट्रॅफिकची समस्या नष्ट होईल. गिफ्ट दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत जर आता त्यांनी वीज पुरवठा दिला नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा येईल आणि ॲग्रेसिव्ह मोर्चा असेल. आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर ह्याला या MSEB अधिकारी जबाबदार असतील असं त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.